नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण पाहत आहोत केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाची जाहिरात आलेली आहे. अर्थात मित्रांनो, CBSEची जाहिरात आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. तर मित्रांनो, या संदर्भात आपण या जाहिरातीच्या संदर्भात सर्व काही डिटेल्सपणे पाहूयात. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जास्त काही अपेक्षा नाही मित्रांनो, व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त लाईक करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, या ठिकाणी काय देण्यात आलेलं आहे बघा, ग्रुप देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी डिटेल्स ऑफ पोस्ट देण्यात आलेला आहे. या ठिकाणी एज आहे आणि या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीला किती रिझर्वेशन आहे किंवा किती जागा रिक्त आहेत या संदर्भात सांगितलेलं आहे. तर चला मित्रांनो, पाहूया एका एकाने. तर मित्रांनो, हे ग्रुप ए आहे. ए याचा अर्थ मित्रांनो, ही क्लास 1 पोस्ट आहे. तर या ठिकाणी असिस्टंट सेक्रेटरी पे लेवल 10चं आहे मित्रांनो. त्यांना मॅक्झिमम एज किती लागतं, 35 लागतं. आणि SC एक जागा आहे, STसाठी नाही मित्रांनो. OBC NCL म्हणजे नॉन क्रिमिनलसाठी 3 जागा आहेत मित्रांनो OBCच्या. तर EWSसाठी एक आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी अनरिझर्व्ड कॅटेगरी आहे. तर या ठिकाणी त्यांना 3 जागा देण्यात आलेल्या, अशा टोटल 8 जागा आहेत. त्यामध्ये एक जी आहे ती दिव्यांगासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. तर आता मित्रांनो, असिस्टंट प्रोफेसर किंवा असिस्टंट डायरेक्टर म्हणून अकॅडमिक्स यांच्यासाठी किती एज लागतं, तर 30 लागतं. यांच्या टोटल 12 जागा आहेत मित्रांनो. तर यामध्ये SCसाठी एक देण्यात आलेलं आहे, STसाठी एक आहे, OBC NCLसाठी 2 जागा आहेत, एक EWSसाठी आहे आणि ओपन कॅटेगरीसाठी 6 आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो, असिस्टंट प्रोफेसर, असिस्टंट डायरेक्टर किंवा ट्रेनिंग हे जे पद आहे यांचा पण पे लेवल 10चाच आहे मित्रांनो. यासाठी एज क्रायटेरिया, तर मित्रांनो यासाठी एज क्रायटेरिया कितीचा लागतो, तर 30 आहे आणि SCसाठी एक आहे, OBC NCLसाठी 2 जागा आहेत आणि ओपनसाठी 5 जागा आहेत. अशा टोटल 8 जागा रिक्त आहेत मित्रांनो त्यांच्या. त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर असेल किंवा असिस्टंट डायरेक्टर असेल, स्किल एज्युकेशन म्हणून आहे. तर यांचे पे लेवल 10चाच आहे. 30 एज लागतं यांना मॅक्झिमम, जास्तीत जास्त. SCसाठी एक जागा आहे, OBC NCLसाठी एक जागा आहे, ओपनसाठी 5 जागा आहेत. अशा पद्धतीने हे टोटल 7 जागा देण्यात आलेल्या आहेत आणि एक आहे जी दिव्यांगासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, पुढे पाहायचं आहे आपल्याला. त्यानंतर अकाउंट ऑफिसर म्हणून आहे, अकाउंट्स ऑफिसर्स म्हणून आहे. तर अकाउंट ऑफिसरमध्ये पे लेवल 10चं आहे मित्रांनो, 35 इयर असावं. त्यानंतर अनरिझर्व्ड कॅटेगरीला 2 आहेत. अशा पद्धतीने यांनी 2 ठेवलेले आहेत. त्यानंतर सुप्रिटेंडंट आहे, पे लेवल 6चं आहे. यांच्यासाठी मॅक्झिमम एज किती, 30 लागतं आणि 4 जागा आहेत ते SCला आहेत, 2 जागा STला देण्यात आलेल्या आहेत, 7 OBCला आहेत, 2 आहेत ते EWSला आहेत आणि हे टोटल या ठिकाणी 12 जे आहेत, 12 हे जागा किती अनरिझर्व्ड कॅटेगरीला देण्यात आलेल्या आहेत आणि अशा टोटल 27 जागा आहेत. त्यामध्ये एक दिव्यांगांना देण्यात आलेली आहे. त्यानंतर ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर आहे मित्रांनो. या ठिकाणी त्यांचा पे लेवल 6चा आहे. एज किती, 30 लागतं. SCसाठी एक आहे, STसाठी एक आहे, OBC NCLसाठी 2 आहेत, EWSसाठी 5. EWSसाठी नाही मित्रांनो. ही जागा कोणासाठी आहे, तर अनरिझर्व्ड कॅटेगरीची मधून जे ओपनमधून फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी 5 जागा आहेत. अशा टोटल 9 आहेत. एक दिव्यांगाला देण्यात आलेली आहे. त्यानंतर ज्युनियर अकाउंट म्हणून आहे. ज्युनियर अकाउंट म्हणून पे लेवल 2चं आहे मित्रांनो. यामध्ये टोटल 16 जागा रिक्त आहेत. त्यामध्ये अनरिझर्व्ड कॅटेगरीला 7 आहेत, एक आहे ते EWSला आहे, OBCला 4 देण्यात आलेलं आहे आणि जे SC ST असेल त्यांच्यासाठी SCसाठी 3 आणि STसाठी 1 जागा आहे. तर अशा पद्धतीने दिव्यांगासाठी 1 जागा रिक्त देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, त्यानंतर ज्युनियर असिस्टंट पे लेवल 2चं आहे. यामध्ये 27 इयर्स लागतं. 5 जागा SCला आहेत, 3 जागा STला आहेत, 10 जागा OBCला आहेत आणि 3 जागा EWSला आहेत आणि 14 जागा आहेत ते अनरिझर्व्ड कॅटेगरीला आहेत. अशा टोटल 35 आहेत. त्यामध्ये एक दिव्यांगांना देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी EST-M म्हणून आहे, त्यांच्यासाठी 5 जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत इथे टोटल. अशा पद्धतीने या ठिकाणी. तर मित्र, हे जे काही आहे पोस्ट, एनी बोर्ड ऑफ ऑफिस त्या ठिकाणी तुम्हाला जॉब भेटणार आहे. म्हणजे कुठं पण ज्या ठिकाणी त्यांचं ऑफिस असेल त्या ठिकाणी ते तिथं भेटणार आहेत. तर पुढे मित्रांनो, काय म्हणण्यात आलेलं आहे बघा, असिस्टंट सेक्रेटरी आहे. या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीचे दिव्यांग
ॲप्लिकेशन करू शकतात. त्यामध्ये जे सब कॅटेगरी असतात त्याच्यानुसार इथं देण्यात आलेलं आहे. तर आता आपल्याला पुढे पाहायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो ऑनलाईन डेट कधीची आहे तर बघा 2/12/2025 ते 22/12/2025 आहे. लास्ट डेट तुम्ही 22/12/2025ला रात्री 12पर्यंत करू शकता. आणि फी वगैरे सर्व काही भरायचं असेल तर तुम्ही 30 तारीख आहे 22/12/2025. तर पुढे काय म्हणलेलं आहे बघा, या ठिकाणी तुमचं जे काही क्रायटेरिया वगैरे शिक्षणाचा एज्युकेशनचा असेल ते पूर्ण झाला पाहिजे मित्रांनो 22/12/2025मध्ये. त्याच्या अगोदरच सर्व झालं पाहिजे तुमचं शिक्षण. तर पुढे काय म्हणलेलं आहे पाहायचं आहे आपल्याला. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला पाहायचं आहे रिलॅक्सेशन इन द अप्पर एज लिमिट. आता या ठिकाणी एज सांगितलेलं आहे, लिमिट काय आहे ते 22/12/2025पर्यंत तुमचं एज पूर्ण बसलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तुमचं कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता SC/STसाठी मित्रांनो 5 वर्षाचं त्यांनी हे केलेलं आहे, रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. OBCसाठी 3 वर्षाचं आहे. दिव्यांग असाल तुम्ही तर 10 वर्षाचं आहे, त्यामध्ये वुमन असेल तर. आणि अनरिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तरी ते अनरिझर्व कॅटेगरीमध्ये वुमनला देण्यात आलेले 10 वर्षासाठी दिव्यांगामधून. आणि PWBDचं म्हणजे दिव्यांग असाल तुम्ही, OBC असाल आणि सेंट्रल लिस्टमध्ये इन्क्लुडिंग वुमन असेल तर 13 वर्षाचं आहे. त्यानंतर PW म्हणजे दिव्यांग असेल, SC/ST असेल, त्यामध्ये महिला असेल तर 15 वर्षासाठी देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो आता या ठिकाणी एक्स सर्व्हिसमॅनला पण या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर एज क्रायटेरिया दिलेला आहे त्या ठिकाणी. वुमनला 10 वर्षाचा आहे नॉर्मली. आणि डिपार्टमेंटल असेल, बोर्ड ऑफ रेग्युलर एम्प्लॉई असेल तर त्यांना एज क्रायटेरियाचं काही ठेवलेलं नाही, नो बार म्हणलेलं आहे. तर पुढे आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो रिक्वायरमेंट रूल पाहायचं आपल्याला आता पोस्ट संदर्भात. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी असिस्टंट सेक्रेटरी पद आहे. याच्यासाठी बॅचलर डिग्री लागते कुठल्याही युनिव्हर्सिटीतून. आणि तुमच्यासाठी एज क्रायटेरिया 35 वर्षाचा असावा. म्हणजे एज लिमिट आहे 35 इयर. तुम्हाला आधी सांगितलं, आता पण सांगतोय. बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्टेज 3 सांगण्यात आलेले आहेत. आता या तिन्हीमध्ये काय सांगण्यात आलेले आहे बघा. स्टेज 1मध्ये MCQ तुमचा असणार आहे पेपर. त्यानंतर स्टेज 2मध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे, प्लस त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह टाईप रायटिंग मेन एक्झामिनेशन असणार आहे. आणि त्यानंतर तिसऱ्या टियरमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू असणार आहे. त्यानंतर आता सर असिस्टंट प्रोफेसर आणि असिस्टंट डायरेक्टर म्हणून आहे अकॅडमिक ट्रेनिंग स्किल किंवा एज्युकेशन. यामध्ये जे काही सांगण्यात आलेले आहे तिन्ही पण. तर तुम्हाला काय लागतं यामध्ये, तर तुमचं PG झालेलं असावं, सोबत तुम्हाला PGमध्ये 55% मार्क असावे. कोणत्याही याच्यातून असलं तरी चालतं PG तुमचं, काही हरकत नाही आहे. पण तुम्हाला 55% मार्क घेणं गरजेचं आहे PGला. सोबत तुम्हाला MAd किंवा BEd झालेलं असणं गरजेचं आहे. त्याचसोबत तुम्ही नेट पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे, डॉक्टरेट डिग्री जर असेल तुमच्याकडे ती पण चालते. त्यानंतर एज तुम्हाला क्रायटेरिया सांगितलेला आहे 30 वर्षाचा. आता मित्रांनो या ठिकाणी परीक्षा कशी असणार आहे. टियर 1 आहे, MCQ टाईप आहे मित्रांनो. टियर 2 आहे, MCQ टाईप प्लस डिस्क्रिप्टिव्ह आहे मित्रांनो, रायटिंगचं आहे. आणि तिसरं इंटरव्ह्यूचं आहे मित्रांनो. हॅश दिलेला आहे या ठिकाणी. इंटरव्ह्यू होऊ शकतो किंवा होऊ पण नाही शकत असं देण्यात आलेलं आहे. आता मी नॉर्मली इंटरव्ह्यू इथं दिलेला आहे, तर इंटरव्ह्यू आहे हे गृहीत धरूनच चला मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूत अकाउंट ऑफिसर. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही शाखेची डिग्री लागते. फक्त त्या डिग्रीमध्ये काय असावं तुम्हाला, म्हणजे कुठले विषय असावं, तुम्ही त्या डिग्रीमध्ये ते विषय असणं कंपल्सरी आहे. इकॉनॉमिक्स असावं, कॉमर्स असावं, अकाउंटंट असावं, फायनान्स असावं, बिझनेस स्टडीज असावं. यापैकी कोणतंही एक चालतं तुम्हाला. 1 सब्जेक्ट म्हणलेला आहे. त्यामुळे यामध्ये एक सब्जेक्ट जरी तुमचा असेल आणि डिग्री झालेली असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. आता ऑरमध्ये ऑप्शन देण्यात आलेला आहे. परत ऑरमध्ये तेच सांगण्यात आलेलं आहे, अकाउंट ऑडिट सर्व्हिस डिपार्टमेंटल ऑफ सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट यांनी कुठलंही असेल तर तुमच्याकडे करू शकता. किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झाले असेल तुमचं कशामध्ये, इकॉनॉमिक्समध्ये, कॉमर्समध्ये, अकाउंटंटमध्ये, तरी तुम्ही अप्लाय करू शकता. सोबत तुम्ही ऑरमध्ये दिलेलं आहे अजून पण MBA असेल तुम्ही फायनान्समध्ये तरी पण तुम्ही अप्लाय करू शकता. आता या ठिकाणी मित्रांनो एक्सपिरियन्स काय म्हणलेला आहे. आता तुम्हाला एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ अकाउंट कॉम्प्लिकेशन्स बजेटचा असेल, इंटरनल ऑडिटचा असेल अँड कॉमर्शियल अकाउंटचा असेल. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक्सपिरियन्स लागतो
कुठला लागतो तो बजेटचा असेल, ऑडिटचा असेल, हे तुमच्याकडे एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. सोबत तुम्हाला जरी फील्ड ऑफ इन्व्हेस्टमेंटचा असेल किंवा फंड मॅनेजमेंटचा जरी असेल तरी तुम्ही चालतं मित्रांनो, काय हरकत नाही. फंड मॅनेजमेंट किंवा फंड सिक्युरिटी म्हणल्याने त्यामध्ये चालतो. तर एज क्रायटेरिया मित्रांनो 35चा देण्यात आलेला आहे. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे. तर या ठिकाणी आता हे झालं मित्रांनो त्यांचं एज्युकेशन. आता त्यांची एक्झाम कशी असणार आहे, तर पहिली एक्झाम त्यांची MCQ टाईप असणार आहे, प्रिलिम एक्झाम. त्यानंतर दुसरी कशी असणार आहे, ती पण MCQ टाईप प्लस डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, रायटिंग एक्झाम असणार आहे आणि तिसरा इंटरव्ह्यू असणार आहे. असे 3 टियर देण्यात आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता पुढे मला बघा, या ठिकाणी सुप्रिटेंडंट देण्यात आलेला आहे. सुप्रिटेंडंटसाठी पण इलिजिबल क्रायटेरिया कोणता लागतो, तर तुमच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे. त्यासोबत तुम्हाला वर्किंग नॉलेज ऑफ कम्प्युटर म्हणजे MSCIT तुमची झालेली असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यामध्ये एज क्रायटेरिया 30चा दिलेला आहे. हे सर्वात सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. हे नॉर्मली सर्व विद्यार्थ्यांकडे असतं. तर आता पुढे बघायचं एक्सपिरियन्स वगैरे काही आहे का. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला स्टेज ऑफ रिक्वायरमेंट पाहायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही टियर 1मध्ये MCQ टाईप आहे, टियर 2मध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे आणि सोबत तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टाईप पण रायटिंग एक्झाम मेन्स आहे मित्रांनो. यामध्ये आता टायपिंग स्पीड तुम्हाला आणि सोबत आणि म्हणलेलं आहे, त्यामुळे हे लागतं, कंपल्सरी आहे मित्रांनो, मॅन्डेटरी आहे. इथे पाहू शकता तुमच्याकडे 35 इंग्लिश सोबत ऑर म्हणलेलं आहे, दोन्हीपैकी एक लागतं, किंवा 30 हिंदी असेल तर तुमचं चालतं विद्यार्थी मित्रांनो. आता बघा या ठिकाणी ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर आहे हे पद. या पदासाठी क्रायटेरिया काय आहे मित्रांनो, तर मास्टर डिग्री असणं गरजेचं आहे तुमची कोणत्या याच्यामध्ये विषयामध्ये, तर हिंदी या विषयामध्ये तुमचं असणं गरजेचं आहे. सोबत तुम्हाला इंग्लिश पण कंपल्सरी आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे बघा, मास्टर डिग्री तुमची असली इंग्लिशमध्ये असेल विथ त्याच्यामध्ये हिंदी कंपल्सरी असणं गरजेचं आहे. तुमची हिंदीमध्ये असेल तरी इंग्लिश कंपल्सरी आहे तुम्हाला, आणि इंग्लिशमध्ये असेल तर हिंदी कंपल्सरी आहे मित्रांनो. त्यानंतर अशाच पद्धतीने त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, मास्टर डिग्री तुम्हाला लागते. तर मित्रांनो पुढे काय म्हणलेलं आहे, या ठिकाणी अजून तुमच्याकडे एक सर्टिफिकेट असावं, कोणतं, डिप्लोमा केलेला असावं, सर्टिफिकेट कोर्स ऑफ ट्रान्सलेशनचा तुमचा एक डिप्लोमा झालेला असावा हिंदी टू इंग्लिश. तर त्यामुळे तुमच्याकडे हे ट्रान्सलेशनचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. 30 एज आहे मित्रांनो या अप्लाय करायला जास्तीत जास्त. आता या ठिकाणी यांची परीक्षा कशी आहे, टियर 2च आहेत विद्यार्थी मित्रांनो. टियर 1मध्ये MCQ टाईप आहे, टियर 2मध्ये OMR टाईप सोबत डिस्क्रिप्टिव्ह टाईप पण आहे मित्रांनो, रायटिंग मेन एक्झाम आहे. तर आता पुढे बघा मित्रांनो, तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहत आहोत ज्युनियर अकाउंटंट म्हणून या पदासंदर्भात. यांना 12वी लागतं. 12वीमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचे कोणते हे असावं, बिझनेस स्टडी असावं, इकॉनॉमिक्स असावं, कॉमर्स असावं किंवा फायनान्स, बिझनेस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हे जर असेल त्याच्यामध्ये सब्जेक्ट 1 कोणता बी एक, तर तुम्ही अप्लाय करू शकता. सोबत तुमच्याकडे कम्प्युटर टायपिंग स्पीड असावं, 35 असावं, इंग्लिश किंवा हिंदी असावं, ऑरमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो दोन्हीपैकी एक असणं गरजेचं आहे. एज तुम्हाला 27 वर्षापर्यंत असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता, त्याच्या कमी असेल तर भरू शकता, त्याच्यावर असेल तर तुम्ही नाही भरू शकत. तर आता मित्रांनो या ठिकाणी परीक्षा कशी असणार आहे, टियर 1 आहे, MCQ टाईप आहे टियर 1, आणि टियर 2 आहे ते MCQ टाईप प्लस सोबत डिस्क्रिप्टिव्ह टाईप आहे, मेन रायटिंग एक्झाम. सोबत तुम्हाला टायपिंग स्पीड पण मॅन्डेटरी आहे मित्रांनो, या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर आता पुढे पाहायचं ज्युनियर अकाउंट म्हणून आहे. आता या ठिकाणी यांना पण 12वी लागते. नॉर्मली 12वी म्हणले, यांनी कोणत्या विषयामध्ये काही सांगितलं नाही क्वालिफाय होणं, फक्त 12वी पास असणार, संपलं काम. यामध्ये स्पीड तुम्हाला 35 लागते इंग्लिशची आणि 30 लागते हिंदीची स्पीड. आणि या ठिकाणी एज क्रायटेरिया मित्रांनो 27 सांगितलेलं आहे. तर आता या ठिकाणी एक्झाम कशी असणार आहे, स्टेज 1मध्ये टियर 1मध्ये MCQ टाईप आहे मित्रांनो, आणि टियर 2मध्ये डिस्क्रिप्टिव्ह टाईप विथ रायटिंग एक्झाम मेन्स आहे मित्रांनो. या ठिकाणी टायपिंग स्पीड तुम्हाला 35 सांगितलेली आहे इंग्लिश आणि 30 सांगितलेली आहे हिंदीची. तर विद्यार्थी मित्रांनो ही अशी होती माहिती. तर पुढे काय म्हणलेलं आहे बघा, आता एक्झाम. तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता एक्झाम फीविषयी जाणून घेऊयात. एक्झामिनेशन फीमध्ये तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे बघा, तर यामध्ये SC ST किंवा PWBDचे कॅन्डिडेट असतील
किंवा एक सर्व्हिसमॅन असेल, वुमन असेल, यांच्यासाठी मित्रांनो ग्रुप एची पोस्ट जर फॉर्म भरत असतील तर ॲप्लिकेशन फी तुम्हाला लागत नाही मित्रांनो. फक्त प्रोसेसिंग फी किती 250 रुपये लागते, टोटल 250 रुपये. सर्व तुम्ही जे काही ए पासून ते सी पर्यंत भरणार असाल फॉर्म, तुम्हाला ॲप्लिकेशन फी नाही आहे, तर तुम्हाला डायरेक्टली प्रोसेसिंग फी आहे 250 रुपये, तेवढी तुम्हाला पे करावी लागते. त्यानंतर मित्रांनो जे विद्यार्थी मित्र आपले OBC किंवा अनरिझर्व कॅटेगरीतून येत आहेत त्यांच्यासाठी किंवा EWSमधून फॉर्म भरणार आहेत, ए पासून ते बी पर्यंत, ए पासून ते सी पर्यंत प्रत्येक पोस्टला वेगवेगळी फी आहे मित्रांनो. या ठिकाणी ग्रुप एला आहे ती 1,500 रुपये फी आहे ॲप्लिकेशन, आणि सोबत तुम्हाला प्रोसेसिंग फी 250 रुपये आहे. अशी टोटल 1750 रुपये तुम्हाला पे करावं लागतात. त्यानंतर ग्रुप बी आहे मित्रांनो. ग्रुप बीसाठी ॲप्लिकेशन फी 800 रुपये आहे आणि प्रोसेसिंग फी किती आहे 250 रुपये, अशी टोटल 1050 रुपये आहे. आणि सेम आहे मित्रांनो ग्रुप सीला पण 800 रुपये ॲप्लिकेशन फीस आणि प्रोसेसिंग फी 250 रुपये, असे टोटल 1050 रुपये तुम्हाला पे करायचे आहेत. तर मित्रांनो त्यानंतर जे बोर्डचे म्हणजे CBSE बोर्डाचे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी नील आहे, त्यांना परीक्षा फी नाही मित्रांनो. तर मित्रांनो ही होती माहिती. आता आपण पुढच्या भागामध्ये आपण पाहू यांचा सिलेबस काय काय आहे ते. आपण सिलेबसविषयी चर्चा करणार आहोत पुढील भागामध्ये. तोपर्यंत मी इथेच तुमची रजा घेतो. तर विद्यार्थी मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्कीच कळवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.